स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, आपल्याला आपल्या जीवनात खूप गोष्टी हव्या असतात, पण त्या मिळत नाही. त्यावेळी स्वामी काय सांगतात ते ऐका. एकदा माता लक्ष्मी आणि विष्णू यात संवाद चालू असतो. माता लक्ष्मी म्हणते, जग हे सर्व पैशाने चालते. पैसा नाही तर काही नाही, म्हणून मला किंमत आहे. मग भगवान विष्णू म्हणतात, तू जे काही बोलते आहेस ते तू सिद्ध करून दाखव, मग मी मानेन. मग लक्ष्मी एका पृथ्वी तलावरील दृश्य दाखवते. तिथे अंत्ययात्रा चाललेली असते. त्या अंत्ययात्रेवर माता लक्ष्मी पैशाचा वर्षाव करते. मग सर्व लोक मृतदेहाला सोडून पैसे जमा करायला लागतात. मग माता लक्ष्मी विष्णूला म्हणते, बघितले का पैशाला किती किंमत आहे. विष्णू म्हणतात, प्रेत नाही उठले पैसे जमा करायला. लक्ष्मी म्हणते, ते तर प्रेत आहे, ते प्रेत कसे उठणार, तो तर मेला आहे. विष्णूने यावर सुंदर असे उत्तर मातेला दिले. ते म्हणाले की जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंत तुला किंमत आहे, आणि ज्या क्षणी मी शरीरातून निघून जाईन तेव्हा पैसा माती मोलच. आपण आपल्या जीवनात आपल्याला खूप गोष्टी हव्या असतात, पण त्या गोष्टी आपल्याला मिळत नाही. त्यावेळी आपण स्वतःला दोष देत बसतो. अशा वेळी तुम्ही हे दोष स्वतःला देणं बंद करून तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या देवाचा आभार मान. कारण जर गोष्टी तुझ्या मनासारख्या घडत नसतील तर त्यावेळेस तू विचार कर आणि लक्षात ठेव की त्या गोष्टी देवाच्या म्हणण्यानुसार आणि देवाच्या मनानुसार घडत आहे. वेळ काळ कोणासाठी थांबवत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग हे भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नाही, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे बोटावर निभावलं. पण हे करण्यासाठी स्वामी भक्त असावं लागतं. स्वामीवर आपली श्रद्धा अतूट असावी लागते. कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका आणि मोठ्याने बोलू नका, ओरडू नका. मन शांत ठेवा, विचार करा आणि नंतर त्याची अंमलबजावणी करा. त्रास हा फक्त तुम्हाला, सुख हे फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याची प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून कायम विचार बदला, तुमचे नशीब हे आपोआप बदलेल. स्वामी म्हणतात, कुणाला कुठलं पुण्य कुठल्या वयात हे सगळं ठरलेलं आहे आणि या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा दिवस आहे. कधी कधी इच्छा झाली की ती त्वरित पूर्ण करावी, कारण नंतर परिस्थिती बदलते आणि इच्छा मात्र तशीच राहून जाते. कोण कसं वागतो याची चिंता तू नको करूस, कारण जो तो त्याच्या स्वभावानुसार वागणारच. तू लक्ष ठेवू नकोस, कारण अशा लोकांना समजवण्यात काही अर्थ नाही. तू पाठीमागेच राहशील अशा लोकांना समजावता समजावता. तू कधी स्वतःची तुलना इतरांशी करू नको. जसं केलंस तसं तू स्वतःचा अपमान करतो असं होईल. तू निश्चित पुढे जा, आम्ही आहोत तुझ्या मागे. तुझे सर्व भले करण्यासाठी भिवू नकोस, मी तुझ्या पाठी आहे. भक्तांनो, विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, विश्वास ठेवा. देव तुमचे बोलले ते सर्व काही ऐकून आहे. देव तुमच्यावर प्रेम करतो. देवावर तुमची खूप अतूट कृपा आहे आणि देवांना सुद्धा आपल्या भक्तांची गरज आहे. स्वामी म्हणतात, तुमच्या जीवनात खूप कष्ट आहेत, पण ते काही काळापुरतेच आहेत. स्वामी म्हणतात, हरकत नाही, कितीही वाईट वेळ असेल, तुला किती अडकलेले वाटू दे, तुम्ही किती रडला असाल हे मला माहीत आहे. तुझ्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत. तू निराश आहेस, दुःखी आहेस हे माहीत आहे. पण मी तुला वचन देतो की असे वाईट दिवस कायम राहणार नाही. आता तुझ्या आयुष्यात सर्व काही बदलणार आहे. माझ्यावर विश्वास असू दे. काळजी करणे थांबव. माझी तुझ्यासाठी एक खास अशी योजना आहे. तुझा जर परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल
तर आत्ताच हा संदेश लाईक कर आणि ज्यांना या संदेशाची गरज आहे अशा लोकांना शेअर कर. जीवनात खंबीरपणे उभे राहा. हे जग तुमचे काही बिघडू शकत नाही. मी तुझ्या सोबत असताना. तुला घाबरण्याचे काही कारण नाही ना. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा. मनुष्य जवळची नम्रता संपली की त्यांच्या जवळची माणुसकी सुद्धा संपली म्हणून समजावे. तू माझा आहेस. नेहमी नम्रपणा मनाशी बाळगून वाग. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो त्याला कुणीही हरू शकत नाही. पैज लावायचं तर स्वतःशी लावा, कारण जिंकला तर स्वतःशीच आणि हरला तरीही स्वतःशीच. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास आहे ना, मग श्रद्धेने माझे नामस्मरण करत जा. सर्व चिंता सोडून दे. तुझ्या चिंतेचे निवारण मी करेन. खरं बोलण्याची सवय आपल्याला परिस्थितीशी सामना करण्याची ताकद देते. कधी कधी खोटे या कारणाने जिंकते, कारण खऱ्याला साथ देण्याची लायकी सर्वांचीच नसते. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास, होय स्वामी तुमच्यावर माझा विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला शेअर करा. भाग्यवंत ठराल. कुणावरही विश्वास ठेवताना सावध राहा, कारण तुरटी आणि खडीसाखर सारखीच दिसते. जगातील कुठली गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुले सुद्धा त्यानेच निर्माण केली. मग त्या सोन्यासारख्या बहुमूल्य वस्तूला चाफ्याच्या फुलांचा सुगंध देता आला का? प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर मुद्दाम एखादी खोट ठेवतो, कारण त्याचे अहंकार वाढायला नकोत ना. म्हणून दुसऱ्यावर कधीही नाराज होऊ नका. तर तुम्हाला आजचा हा संदेश कसा वाटला आहे मला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करायला बिलकुल विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.